अजब रमा राघवची जोडी। रमा मॅडम जे करतात ना ते त्यांच्या रागाच्या भरात करतात सर। थोड्या बालिश आहेत त्या, त्यामुळे रागावर ताबा नाही ठेवता येत त्यांना। पण मला माहिती त्यांचं मन खूप स्वच्छ आहे। म्हणजे तू त्यांना माफ करून टाकलंस? हो, अगदी पूर्णपणे। या वेळेला मिस पी फक्त तुझंच नाही तर अख्ख्या ऑफिसचं नुकसान करायला निघाल्या होत्या। त्या अख्ख्या ऑफिसची माफी मागतील? नाही सांग, हे एक काम कर, तूच विचार सगळ्यांना कोण कोण माफ करेल त्यांना म्हणून। विचार विचार। हे बघा, शेवटी आपण सगळे माणूस होतो, यंत्र नाही। त्यामुळे चुका ह्या प्रत्येकाकडनं होतात, कधी छोट्या कधी मोठ्या। पण आपण आपल्या ह्याच चुकांमधनं शहाणे होतो, आपल्या अनुभवातनं शिकतो आपण। मला असं वाटतं की ही संधी आपण रमा मॅडमला सुद्धा द्यायला हवी। म्हणजे तू अजूनही रमाची बाजू घेतोयस? हो, कारण मला असं खरंच वाटतं की आत्ता आपण त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली ना तर त्यांचा राग कमी होण्याऐवजी अजून वाढेल। पण जर आत्ता आपण आपलं मन मोठं केलं तर आपण त्यांचं भविष्य वाचवू शकतो। सर, शिक्षा करणं खूप सोपं असतं, पण मोठ्या मनाने माफ करणं खूप अवघड। बोला, या बाबतीत कोण कोण माझ्याशी सहमत आहे? नाही नाही, मी बळजबरी नाही करत, पण एकदा मनापासून विचार करा आणि मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण रमा मॅडमना माफ करायला तयार आहे? I don't believe this. तुला कंपनीने नोकरीवरून काढून टाकलं? आई नो, मी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की सर मला जॉबवरून काढून टाकतील। माझा आजचा दिवस किती छान गेला होता, पण सगळं काही चेंज झालं। रमा, तू केवढा मोठा ब्लंडर करून ठेवलाय ते तुला कळत सुद्धा नाहीये का? हो, तुम्ही असे चिडू नका ना तिच्यावर, ती आधीच एवढी अपसेट आहे। तू आता पवित्र हिला पाठीशी घालू नकोस प्लीज। कधी कधी माझा विश्वासच बसत नाही की माझी मुलगी आहे म्हणून। का आम्ही चांगले संस्कार करण्यात कमी पडलो की नाही? नाही नाही, प्रयत्न आम्ही केले, नक्की केले। काय आहे ना, तिची आई जे काही हिला शिकवते ही तसंच वागते फक्त। एक मिनिट, काय बोललास तू? एक्सक्यूज मी, म्हणजे आता ह्यासाठी सुद्धा तू मलाच ब्लेम करणार आहेस का? तूच अति लाडवून ठेवलेलं तिला। बरोबर काय आणि चूक काय हे समजावून सांगितलंच नाही कधी हिला तू। आजवर हिचं वागणं मी अल्लडपणा म्हणून सोडून देत आलो, आता हिचा हत्तीपणा फारच वाढलेला। आणि हिच्या या वागण्याने कोणाचं किती नुकसान होतं हे कळू शकत नाही या मुलीला।
इतरांचा जाऊ त्या लावण्या. मार्क माय वर्ड्स, एक दिवस स्वतःचं फार मोठं नुकसान करून घेणार आहे मुलगी. हो प्लीज प्लीज जस्ट लीव दॅट ओके. माझा फडतूस जॉब बीत गेल्याने ना तिचं काही नुकसान होणार नाही. आणि कसंही हा जॉब करायला ना तू तिला फोर्स केलं होतंस, रिमेंबर? तिच्यासाठी चांगलं काही करायचं असेल ना लावण्या, तर तिला फोर्सच करायला लागतं. स्वतःहून एखादी चांगली कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट करेल ही काय आरुषी आहे? स्टॉप हा गिरीश, हे जास्त होत आहे. अहो तुम्ही या दोघींमध्ये कंपॅरिझन काय करताय? आपली रमा सुद्धा काही कमी नाहीये. आता एखाद्याकडून होते चूक कधी कधी, तिला माफ करा ना तुम्ही. माफ करू? ती काय छोटी मोठी चूक केली आहे नी? त्या बिचाऱ्या लिमांची कंपनी बंद पडायला आली होती तिच्या वागण्यामुळे. हिला त्याची जाण तरी आहे का बघ. अरे पण आता मी रडतीये ना, असं कसं म्हणतो की मला काहीच नाही वाटत आहे? नाही ते आज तुझा अपमान झाला ऑफिसमध्ये म्हणून तू रडतीये. तुझ्या वागण्याने कोणाचं तरी नुकसान झालं त्याचा आता तुला पश्चाताप होतोय म्हणून रडत नाहीये तू. तुला कुठला पश्चाताप होणार आहे म्हणा. काय ग, लहानपणापासून सगळं घर बसले मिळालंय ना. एखादी गोष्ट हवी असली तर त्याच्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे कमवावे लागतात आणि ते नाही कमावले तर मग ते नाही मिळू शकत. उपाशी राहायला लागतं. हे हिला कुणी समजावून सांगितलंच नाही कधी. आणि हिला आपल्या कंपनीची सीईओ व्हायचंय. वा, या अशा वागण्यानं 2 दिवसात कंपनी बंद पाडून टाकशील. इनफ, आय सेड इनफ. काय चाललंय गिरीश? तू हिच्यावर इतकं ओरडतोय as if आपली रमा कुणाचा तरी खून करून आली. स्टॉप दॅट प्लीज. यू नो व्हॉट, तुला हा असा जॉब बीट करण्याची काही गरज नाही. कुठला जॉब करण्याची गरज नाही. डोंट वरी बेबी, डोंट वरी. हे बघ, यू नो व्हॉट, ऐक ना, मी ना तुझं लग्न एका श्रीमंत मुलाशी लावून दे. या रमा, मला काय वाटतं माहिती, तू लग्न करून फॉरेनला सेटल व्हावंस. एकदा तिथे सेटल झालीस ना की इथली ही माणसंही नसतील आणि ह्या कटकटीही नसतील. आय एम शुअर यू विल बी हॅपी बेबी. नो 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 मॉम, मला सीईओ व्हायचंय. मला आपली कंपनी रन करायची आहे मॉम. ऐकलं का? अगं तुला साधी नोकरी सुद्धा कोणी देणार नाही आता. तेव्हा ना तुमच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये व्हायरल झाली असेल ही न्यूज की गिरीश परांजपेच्या मुलीला गुलमोहर सॉफ्टवेअर सोल्युशन्सने कामावरून काढून टाकलेलं आहे. पण रमा मॅडमना गुलमोहर सोल्युशन्सने काढलं नाहीये. अगं ये पण एक मिनिट, रमाला काढून टाकलं नाहीये म्हणजे? आय मीन आज तुमच्या ऑफिसमध्ये जे काय घडलं ते आम्हाला कळलंय सगळ्यांना. तुमच्या बकुळेश लिमयेनं रमाला सॅक केलं ना? बरोबर आहे सर, पण तुम्हाला मिळालेली माहिती अर्धसत्य आहे. रमा मॅडम निघून गेल्यानंतर बबली सरांनी त्यांना पुन्हा नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेतला. रिअली? व्हॉट? सिरियसली? खरंच मला सर जॉबवर पुन्हा अपॉइंट करतात? माझा जॉब नाही गेला? नाही. पण तुमच्या या सरांनी हा निर्णय अचानक कसा काय बदलला? मी समजावलं त्यांना आणि सांगितलं की रमा मॅडमना त्यांच्या वागण्याचा खरंच पश्चात्ताप झालाय आणि त्या पुन्हा असं कधीही करणार नाहीत अशी हमी सुद्धा दिली. रमा मॅडम, तुम्ही उद्यापासून पुन्हा जॉईन होऊ शकता.
ऑफिसला यायला तयार आहे. सिम्पली ग्रेट. तू फक्त हिची नोकरीच नाही वाचवलीस, तू माझी मान सुद्धा खाली जाण्यापासून वाचवलीस. थँक्यू. खरं सांगायचं तर राघव, आजपर्यंत रमानी तुझ्याबरोबर बरेचदा खट्याळपणा केलाय. कधी कधी तो असा महागात पडतो, पण तरीही तू तिच्याबद्दल मनात कधीच राग बाळगला नाहीस. आणि तुमच्या सरांना कन्व्हिन्स केलंस त्याबद्दल खरंच मनापासून आभार. अहो नाही, तुम्ही माझे आभार मानू नका. रमा मॅडमना ही संधी मिळायला हवीच होती, कारण पश्चात्ताप हेच सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं असं आमचे आबा म्हणतात. खूप चांगले संस्कार केले तुझ्या वडिलांनी तुझ्यावरती. म्हणूनच आमची रमा जशी चुका करते, तू चुका नाही करत. चुका कोण नाही करत सर, माणसं होत आपण. चुका सगळेच करतात. पण रमा मॅडम, तुमच्याकडे जे गुण आहेत ना, ते लोकांच्या फायद्यासाठी वापरा. त्यांचं नुकसान करण्यासाठी. तुमची आणि कंपनीची प्रगती होईल असा विचार करा. तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटायला. बबली सरांनी तुम्हाला पुन्हा नोकरीवर घेण्याआधी हे सांगितलंय की तुम्ही मन लावून काम करायला हवं. तसं तुम्ही नाही केलं तर त्यांना खरंच तुम्हाला काढावं लागेल नोकरीवर, आणि तेव्हा मीही काही करू शकणार नाही. तसंही तू काही करावंस असं आताही आम्ही तुला सांगायला आलोच नव्हतो. सो तू हे जे काही केलंयस इथे येऊन सांगितलंस त्याबद्दल थँक्स. निघा तर. नाही, मी चहा करते पटकन. हा, अहो नाही, नको. मी फक्त बबली सरांचा निरोप घेऊन आलो होतो. रमा मॅडम काळजीत असतील, रडत असतील, कल्पना होती म्हणून आलो. थँक्यू सो मच राघव, तू खरंच खूप स्वीट आहेस. येतो सर. डॅड, आय एम सो हॅपी. आता मी विथ रिस्पेक्ट परत ऑफिसमध्ये जाणार. गुड. आणि हा रिस्पेक्ट जप. आता काही दिवस जबाबदारी निवाग. राघवकडनं शिक काहीतरी. डोंट वरी डॅड, आय प्रॉमिस यू, इथून पुढे मी एकही मिस्टेक करणार नाही. एकदम परफेक्ट वागेल. आणि ऑल्सो आता माझी आणि राघवची फ्रेंडशिप झाली, सो तो मला काही मिस्टेक करूच देणार नाही. गुड. रिअली होप सो. ये बघूया. काय म्हणालीस तू? फ्रेंडशिप झाली कोणाची? तुझी आणि त्या मुलाची, राघवची. हा, जो मुलगा आत्ता तुझ्या घरात तुला एवढं काही लेक्चर देऊन गेलाय त्याच्याशी फ्रेंडशिप करणार आहेस तू? आणि व्हॉट एल्स यू सेड? स्वीट. तू त्याला स्वीट म्हणालीस? आउट ऑफ युअर माइंड? मॉम, रिलॅक्स. यू नो व्हॉट मॉम, राघव खरंच खूप चांगला आहे. नॉनसेन्स. कम ऑन रमा, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये की तो हे सगळं नाटक करतोय.
तू विसरलेस का रमा? आतापर्यंत त्याने तुझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस हे तू साफ विसरलीस का? तू आपल्या कंपनीची सीईओ होऊ शकली असतीस, पण गिरीशने ते तुला होऊ दिलं नाही. कुणाच्या सांगण्यावरून? या राघवच्या. कुठलीही मेहनत न घेता आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहते. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये. आणि ही गोष्ट जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते. त्या फडतूस कंपनीत फडतूस जॉब करतेस ना, ते कोणाच्या सांगण्यावरून? गिरीशने ते कोणासाठी करायला लावला तुला? या राघवच्या सांगण्यावरून. Come on, रमा. तुला लक्षात येत नाहीये का? तू गिरीशला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपल्या कंपनीत शिरायचंय. तुझ्या हक्काची खुर्ची बाजूला करून त्याला सीईओ व्हायचंय. मॉम, असं कसं असेल? राघवला तर सौरभ दिवाणने जॉब ऑफर केला होता, त्याला 5 करोडचं पॅकेज ऑफर केलं होतं. त्याने ते सगळं रिफ्यूज केलं अगं. तुला काहीच कळत नाही का? तू गिरीशच्या कंपनीच्या सीईओशिप पुढे ते 5 करोड इट्स नथिंग. कम ऑन रमा. त्या राघवची स्वप्न खूप मोठी आणि ती पूर्ण करायला तो वाटेल ते करू शकतो. तुला सुद्धा ना कचऱ्यासारखं बाजूला करू शकतो. ओके, हे तुझ्या पुढे जे काही गोड वागते हे सुद्धा त्याच्या प्लॅनिंगचाच एक भाग आहे. ओके मॉम, सिरियसली तू हे जे काही बोलते असं खरंच असू शकतं? असू शकतं नाही, मला पक्की खात्री आहे हे असंच आहे. किती इनोसन्स आहेस तू. तू किती लहान आहेस. जग बघितलं नाहीयेस का? हे ह्याच्यासारखी मिडल क्लास लोक आहेत ना, आपल्यासारख्या श्रीमंत लोकांपुढे हजी करतात कारण त्यांना फायनली आपल्याच डोक्यावर येऊन बसायचं असतं. पण मॉम, बस, काही पण बिन नको. इन्सल्ट, माझा इन्सल्ट केला हे विसरलीस तू? रमा, आपलं ह्यापूर्वी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी जे मी बोलले होते ना तुला मी परत सांगते. जोपर्यंत लोकांना हे माहीत नव्हतं की गिरीशने 2 लग्न केली तोपर्यंत ह्या सोसायटीमध्ये मला रिस्पेक्ट होता. त्या राघवने मला मान खाली घालायला लावली. त्या फडतूस बाईला त्यांनी सोसायटीमध्ये रिस्पेक्ट मिळवून दिला. मला काय मिळतंय? रोज अपमान, अवहेलना. शी. या अशा माणसात फ्रेंडशिप करणारीस तू? तुझ्या लेखी तुझ्या आईची काहीच व्हॅल्यू उरली नाहीये का ग आता? नो 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 मॉम, यू नो दॅट हाऊ मच आय लव्ह यू. तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू त्या राघवला धडा शिकवशील. कम ऑन बेबी, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये. वेळीच सावध हो. तुझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार त्या मुलाला देऊ नकोस. एक दिवस असा येईल की तू स्वतःसाठी काहीच करू शकणार नाहीस. आताच बघ ना, आताच काय झालं आपल्या घरात, आपल्या सगळ्यांच्या समोर. त्याने तुझ्या वतीने निर्णय घेतलास ना की तुला जर हा जॉब करायचा असेल तर तुला मन लावून काम करावं लागेल. हू द हेल इज ही टू टेल यू दिस? रमा, वेळीच सावध हो. तो राघव पुरोहित पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात इंटरफिअर करतोय.
हे सगळं तर माझ्या लक्षातच नाही आलं अगं. उलट मला वाटत होतं की मी राघवशी वाईट वागते, मीच त्याला त्रास देते. नॉट एट ऑल. इनफॅक्ट आता मी जे तुला सांगणार आहे ना ते माझ्या एक्सपिरियन्स मधून आलेली वॉर्निंग. पण हा राघव पुरोहित आता तुझ्याशी छानच वागला आणि जेव्हा चान्स मिळेल ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन काढून घेणारच. पण असं काहीही झालं ना तरी तू त्याला असं करू देऊ नकोस. लक्षात ठेव. ही पूजा तेव्हाच सुफळ संपूर्ण होईल जेव्हा यजमानांच्या पत्नी त्यांच्यासोबत पूजेला बसतील. मीच त्यांची पत्नी आहे आणि मी त्यांच्यासोबतच पूजेला बसले. पण माफ करा, मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो, यांच्याबद्दल बोलतोय मी. आता तुम्ही आईंना हळद कुंकू लावायचं. डोंट वरी मॉम. थँक गॉड तू मला वेळेत वॉर्न केलंस. आता मी राघवशी फ्रेंडशिप करायला जाणारच नाही. इनफॅक्ट मी त्याला हे विसरू देणार नाही की त्याने माझ्या मॉमला ह्युमिलेट केलं होतं. अँड नो वन कॅन हर्ट माय मॉम.